ओके. सो आपण इकडे इथपर्यंत होतो, इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण सर्वजण इथपर्यंत होतो की डावा हात आपण ऍक्टिव्हायझेशन केला, आणि इथं आपण बोलत होतो की मी जे आधी बोलतो किंवा मी जे काही बोलणार आहे ते पहिले मी ऍप्लिकेशन कशावर करेल? डाव्या हातावर करेल. मनातल्या मनात बोलायचं. फॉर एक्झाम्पल 24, मी आधी काय बोललो? 20 बोललो. म्हणजे मी ऍप्लिकेशन काय केलं पाहिजे? पहिले डाव्या हातावर. बोला सर्वजण. 20 बोललो. पहिले काय बोललो? 20 बोललो. मी अजून 4 पर्यंत गेलोच गेलोच नाही ताई, वाघमोडे ताई. मी 4 पर्यंत गेलोच नाही. मी काय बोललो पहिले? 20, आणि नंतर 4 बोललो, म्हणून 4 वर आलो. म्हणजे पात ठरवून घ्या. बऱ्याच ताई काय करतात? 24 बोलल्यावर पहिले 4 करतात आणि मग 20 करतात. त्याच्यामुळे मिस्टेक्स होते, पुढे पुढे मिस्टेक्स होतात. म्हणून आतापासून आपण छान सवय करू. पुन्हा परत एकदा. 20 आणि 4. पुन्हा परत 68. सेट द झिरो करा सर्वजण. सेट द झिरो. सेट द झिरो म्हटलं की सेट द झिरो. 68. 60 डाव्या हातावर. हे बघा, 60 डाव्या हातावर. 60 डाव्या हातावर. आणि 8 उजव्या हातावर. 8 उजव्या हातावर. हा. दृष्टीताई तुम्ही करतायत का? हा, ठीक आहे, दिसतायत, करतायत. वंडरफुल. आता इकडे लक्षात. आता थांबला. आपला क्लास संपला. आता थोडा होमवर्कचा टाइम. इकडे लक्ष द्या. मी 3 प्रकारचे होमवर्क दिले तुम्हाला. इकडे लक्ष द्या. आता सर्वजण लक्ष द्या. मग मी तुम्हाला ग्रुपमध्ये पण टाकेल मेसेज. इकडे काय काय, इकडे लक्ष द्या. पहिला होमवर्क. लेवल 0 जर आपल्याला रविवारपर्यंत जर कंप्लीट करायचे असेल, तर आजचा होमवर्क उद्या क्लासच्या आधी कंप्लीट झाला पाहिजे. झाला पाहिजे. तो कसा? इकडे लक्ष द्या. कसा? की उद्या एका नोटबुक मध्ये कमीत कमी 2-3 पानांवर 99 पर्यंत, आपण अजून 100 पर्यंत नाही जाते. मग तुम्ही म्हणाल की 4349 कसा करायचं? काय काळजी नका करू. जशी जशी तुमची अबॅकस मध्ये तपश्चर्या वाढेल, तसे तसे तुम्हाला सप्तशृंगी देवी सारखे 2-2 हात अजून येतील. काय काळजी नका करू. हा, लक्ष द्या. म्हणजे काय? आता आतापर्यंत माहित नव्हतं ना की या 2 हातांमध्ये काय पॉवर आहे. आतापर्यंत बऱ्याच ताईंना माहित नव्हते. पण जशी जशी तपश्चर्या वाढेल, जसं तशी तुमची साधना याच्यात मोठी होत जाईल, तसं तसं तुमचे पण तुमचं व्हिज्युअलायझेशन, म्हणजे तुम्ही पहिले युनिट रॉडवरून 10च्या रॉडवर, 100च्या रॉडवर, 1000च्या रॉडवर हळूहळू आपलं व्हिज्युअलायझेशन वाढत जातं. आणि म्हणून सांगत असतो की याच्या 4 लेवल आपण शिकणार आहोत. 5 लेवल ज्या काही शिकणार आहोत. मी तर झिरोला, म्हणजे मी झिरो रविवारपर्यंत संपून जाणार आहे, म्हणून पुढच्या 4 लेवल महत्वाच्या असतात. या 4 लेवल मी सर्व ताईंना, आधीच्या पण ताईंना सांगतो की ते चहा सारख्या रोज आपण सर्वजण किती छानपैकी प्रेमाने उकडून 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 घोटून 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 मग चव देते आपल्याला ती चहा, आणि मग वाटतं बाबा चहा पिली. तशा या 4 लेवल आपण उकडून रोज पिला पाहिजे. उकडून पिलं पाहिजे म्हणजे खरंच चहामध्ये नका टाकू, म्हणजे त्या तेवढी रियाज झाला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. हे मी सांगेल तुम्हाला वेळोवेळी सर्व. पण आता पहिले ऍज अ टीचर म्हणून अप्रोच आपल्याला सेट करून घ्यायचा आहे, सिस्टम समजून घ्यायची आहे. आणि एकदा काय आपल्याला शिकवायला लागलो, विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो, 5-50 लेकरं आपल्या हाताखाली यायला लागले, की हे सर्व तुम्हाला मी जसं आज एक मी जसं बसलोय की माझ्यासमोर काही नसलं तरी मी तुम्हाला शिकवतो, तसंच तुम्हाला शिकवता येणार आहे. आणि म्हणून ब्रेन ट्रेनवर एकच फायदा आहे की आपण बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनण्यासाठी अप्रोच असतो. कारण इतर टीचरांपेक्षा पण इतर ब्रँडचे पण काही टीचर आपल्या टीचरांना बोलवतात शिकवायला. असा खूप सारा प्रसंग आहे खूप साऱ्या ताईंना, की इतर फ्रँचायसीज घेऊन ठेवल्यात ताई लोकांनी, त्यांनाच धड काही शिकवता येत नाही. त्या म्हणतात, "मग आमच्या क्लासला येतात का शिकवायला? तुम्ही लय भारी शिकवतात, कारण तुमचे भाऊ लय भारी शिकवतात म्हणे." म्हणजे सांगायचा अर्थ असा, की सांगण्याचा अर्थ असा की बऱ्याच ठिकाणी, कारण बिकॉज ट्रेनिंग प्रॉपर झाली पाहिजे आणि तुम्ही प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली की मग हे सर्व सर्व सोपं होतं. सो पुन्हा परत 2-3 प्रकारचा होमवर्क सांगतो. एक पहिला, की ड्रॉ ड्रॉ द बीट्स. 99 पर्यंतचे बीट ड्रॉ केले पाहिजे. अनवॉन्टेड, इकडे लक्ष द्या, ट्रस्ट. स्वतःवर ट्रस्ट असला पाहिजे. मला माझा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. माझ्यावर कर्तृत्वावर हिशोब असला पाहिजे. म्हणून मी तुम्ही ग्रुपमध्येच फोटो टाकाल तेव्हाच मला कळेल की तुम्ही काहीतरी काम केलं, असं म्हणून नाही. ते उद्या तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्येच लक्षात येईल की कुठल्या ताईंनी मेहनत केली, कुठल्या ताईने दळण दळलं आणि कुठल्या ताईने दळण नाही दळलं. ते उद्या लक्षात येऊन जाईल. प्रामाणिकपणे कोणी दळण दळलेलं नाही, ते उद्या कॅल्क्युलेशन मध्ये लक्षात येऊन जाईल. काय काळजी नका करू. पण आपण आपलं ऑनेस्ट राहायचं, कारण तुम्ही 1 लाख रुपये भरलेले आहेत. या अप्रोचने शिकायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने असं रिटर्न येणार आहे. म्हणून प्रामाणिकपणे 99% ड्रॉ केला, किंवा काही अंक घेतले त्यांचे ड्रॉ करा. त्यांचे व्हिज्युअल बीट्स ड्रॉ करा. हा 2 प्रकारचा होमवर्क आपण बघितले ना. त्याच्यानंतर तिसरा होमवर्क आहे, की इकडे लक्षात द्या. तिसरा
प्रकारचा फार होमवर्क महत्वाचा आहे. उद्या सर्वांना अशी सवय झाली पाहिजे. ताई इकडे लक्ष द्या सर्वजण. 1 - 1 म्हणजे सेट द झिरो. 2 - 2, 3 - 3, 4 - 4, 5 - 5, 6 - 6, 7 - 7, 8 - 8, 9 - 9, 10. आता माझा डाव्या हातावर गेलो मी. 10, -10, 11 - 11, 12 - 12, 13 - 13, 14 - 14, 15 - 15, 16 - 16, 17 - 17, 18 - 18, 19 - 19, 20. म्हणजेच मला असं म्हणायचंय की उद्यापर्यंत तुमच्या हाताचं आणि ब्रेनचं एक कॉर्डिनेशन झालं पाहिजे. जर मी उद्या तुम्हाला सांगितलं 72, तर तुम्हाला विचार करायची गरज नाही आली पाहिजे. डावा हाताने तुम्हाला काय केलं पाहिजे 70, आणि उजव्या हाताने काय केलं पाहिजे 2 केला पाहिजे. ही उद्यापर्यंतची अपेक्षा आहे. म्हणून मी सांगितलं की कुठल्या ताईंनी दळण प्रामाणिकपणे दळलेलं आहे ते उद्याच्या क्लासमध्ये लगेच कॅल्क्युलेशन करताना प्रामाणिकपणे लक्षात येऊन जाईल. आणि ज्या ताई अडकतील, मग त्या ताई बहाणे बनवतील की नाही काहीतरी खूपच काम होतं, खूपच नाही, मग जागरण झालं, हेच झालं, पाहुणेच आले होते, तेच आले होते. मग उद्या परत काय, जो जो व्यक्ती आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्यापासून तुम्ही जर सकाळी तुम्ही अंगणात जर तुम्ही रांगोळी सुद्धा अबॅकस टूलची जर उद्या टाकली आणि त्याच्याबरोबर स्वतःचा एक स्टेटस म्हणून फोटो घेतला की बाई 1 लाख रुपये भरले आणि अबॅकसचा कोर्स जॉईन केला, तर कदाचित दोन मैत्रिणी नावं ठेवतील. पण दोन मैत्रिणी हे पण म्हणतील, बाई अबॅकस टीचर जॉईन केलं का तू, माझ्या 2 मुलांना पाठवू का तुझ्याकडे. हा पण फायदा होऊ शकतो. म्हणजे बघा, तुम्ही काही केलं ना तरी निंदक आहेतच. नाही कोणी तर जाऊबाई आणि ननंदबाई तर दोन हक्काचे नाते, तर आपल्याला ते नावं ठेवतीलच. म्हणजे प्रेम पण करतील आणि नावं पण ठेवतील. पण उद्या पहिला क्लास त्यांचाच घ्यायचा आपण. का सर्वात जाहिरात करणारे आपले दोन 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 नाते फार महत्वाचे असतात. म्हणजे काय, उद्या पहिला क्लास त्यांचा. लेफ्ट हँड वरती करा, राईट हँड खाली करा. लेफ्ट हँड म्हणजे युनिट रॉड, लेफ्ट हँड मध्ये टेन्स रॉड. हा 90 झाला, हा 5 झाला, हा असा केला की 9 झाला, असा केला की 99 झाला. ते म्हणतील, बाई तुला काय झालं. म्हणा, मी 1 लाख रुपये भरून अबॅकस कोर्स जॉईन केलाय आणि म्हणून मी शिकवायला सुरुवात केलेली आहे. लक्षात आलं. कारण जोपर्यंत तुम्ही याच्याबद्दल गप्पा करत नाही, जोपर्यंत तुम्ही याच्याबद्दल बोलत नाही, जोपर्यंत तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट करत नाही, तोपर्यंत लोक तुमची दखल घेणार नाहीत आणि तोपर्यंत लोक तुमच्याकडे ऍडमिशनसाठी लेकरं आणणार नाहीत. जयश्रीताई, लक्षात आलं मी काय सांगतोय. त्याच्यासाठी प्रेझेंट युअर नॉलेज, तुमचं प्रेझेंट युअर पॅशन, प्रेझेंट युअर डेडिकेशन. म्हणजे दोन प्रकारच्या गोष्टी असतात. की एक मी शेवटचं एक वाक्य बोलून जातो की मी खूप वर्षापूर्वी एका मंदिरात वाचलेला एक सुविचार होता. जर कष्ट करणारा श्रीमंत, कष्ट करून जर लोक श्रीमंत बनतात, तर मग रस्त्यांवर बिचारे कायम आयुष्यभर पाईप टाकण्यासाठी जे नाली खोदत असतात ते का श्रीमंत बनू शकले नाही. आणि दुसरा अजून होता, आणि लोक काही म्हणतात की देवाची जवळीक केली, की देवाची भक्ती केली, तर लोक म्हणतात श्रीमंत श्रीमंत होतो. तर मग बिचारे पुजारी का श्रीमंत बनले नाही, ते बिचारे अजून बिचारे पुजारीच राहिले. ते बिचारे 10-10 रुपये गोळा करतायत आयुष्यभर. ते का श्रीमंत बनू शकले नाही. तर त्याचं उत्तर पण एक होतं की हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क या दोघांचा संगम ज्याला सापडला, त्याला प्रेझेंटेशन करता आलं आपल्या स्वतःच्या कामाचं. आपल्याकडे जे नॉलेज आहे ते लोकांसमोर प्रेझेंट करण्याचं, ते विकण्याचं, ते कॅश करण्याचं किंवा लोकांना देण्याचं, तो काही हेतू असू शकतो. म्हणजे काय, एखाद्याचा उदात्त हेतू शकतो की मला 1000 लेकरांना मला मला हे सर्व ज्ञानी बनवायचंय. मला 1000 लाख, जसा माझा मी खूप दिवसापूर्वी की घेतला होता की मला लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचंय अबॅकस. आता माझ्या बहिणींच्या माध्यमातून ते आपोआप पोहोचणार आहे. पण मी असं नाही म्हणत मला आता लाख लाख लेकरं. मी म्हणतो मला रिटायरमेंटला अजून 7 वर्ष बाकी आहेत. तर मला रिटायरमेंट झाल्यानंतर मला 1 लाख शिक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणजे ते 1 करोड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं असेल. कारण माझा मोठा गोल झाला आता तुमच्या माध्यमातून. तुमच्यासारखे पिलर्स आणि तुमच्यासारख्या मला जीव लावणाऱ्या बहिणी मला मिळाल्या, म्हणून मी माझं गोल माझं वाढवलं. तर सो प्लीज, जे आपण शिकतोय ते निश्चितच समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते डिलिव्हर झालं पाहिजे, प्रेझेंट झालं पाहिजे. म्हणून आपण जे शिकलो त्याची रोजच्या रोज प्रॅक्टिस करा. उद्या खऱ्या अर्थाने आपण प्रॅक्टिस करणार आहोत, प्रॅक्टिस सीटवर. प्रेझेंटेशन मध्ये आज पण होतं, पण आज थोडा वेळ कमी पडला आपल्याला. याच्यानंतर लगेच आपले कॅल्क्युलेशन होते. नो प्रॉब्लेम, आपण उद्या करू. आणि तुम्हाला मी सांगितलं
की उद्याची सकाळ रांगोळीपासून सुरुवात करा. बघा कुणीतरी एका ताईंनी अशीच एक बॅच सुरू झाली होती आणि त्या बॅचमध्ये त्या ताईंनी मी जे बोललो, सकाळ त्यांनी सुरुवात केली रांगोळीपासून. म्हणजे पॅशनेटली, आणि अजून खूप सारे पॅशनेटली वेळे झालेले लोक आहेत ब्रेन ट्रेन बरोबर काम करणारे समाजात. आणि आपण खरोखर वेळे होऊनच काम करतोय याचं सर्व उदाहरण आज आपण जशा पद्धतीने बडबड केली आणि तुम्ही ऐकून घेतली, तशाच पद्धतीने उद्या पुन्हा परत बडबड होईल, खूप सारं लर्निंग होईल. आणि छानपैकी थोडासा आनंददायी हा प्रवास आहे शिक्षणाचा. थोडासा मजेशीर आहे. नको त्या वयात काहीतरी आपण वेगळं काहीतरी शिकतोय, पण याचा एक आनंददायी आपण जरा याचं कन्व्हर्जन करून घेऊ. सो जाण्याच्या आधी रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, कारण कॅल्क्युलेशन शिवाय आपला क्लास संपत नाही. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 43, 40 मी जे आधी बोलले ते डाव्या हातावर आणि नंतर बोलले ते उजव्या हातावर. -33, मी आधी -30 बोललो म्हणून डाव्या हातावर -30, आणि -3 बोललो म्हणून उजव्या हातावर -3. +9, एकच अंक आहे म्हणून उजव्या हातावर. -11, -11चा 10 आधी मायनस, -10 आधी आणि -1 उजव्या हातावर. +51, 50 डाव्या हातावर आणि 1, 1 उजव्या हातावर. हम्म. पूनमताई, 60 नाही चालणार तो, असा केला तर 60. 50 डाव्या हातावर आणि 1 उजव्या हातावर. -56, 50 डाव्या हातावर आणि 6 उजव्या हातावर. +40, बघा बरं, +40 डाव्या हातावर. मीनाक्षीताई, तुम्ही काहीतरी गडबड केली वाटतं. -30, 32, -32, -32, -10, -10, -10, आणि आन्सर इज, वाव, आन्सर इज उजव्या हातावर काय आहे? बोलू शकतात, जोरात बोलू शकतात. शेजारी पाजारी आवाज गेला तरी चालेल. ते म्हणतील काय चाललंय यांचं, काय प्रॉब्लेम नाही, अबॅकस क्लास जॉईन केलाय. आन्सर इज 1. आन्सर इज, तुम्ही सर्वजण नंबर 1 आहात. तुम्हाला सर्वांना जमतंय. जमत नसेल तरी काही काळजी करू नका. पुन्हा परत हा व्हिडिओ शांततेत बघा. सिम्पल आहे. बीट्स आयडेंटिफिकेशन, बीट ड्रॉ करणं, डाव्या हातावर 10च्या व्हॅल्यू, उजव्या हातावर युनिटच्या व्हॅल्यू. आणि छानपैकी जर तुम्हाला कोणाला अजून, बघा, अजून रविवारपर्यंत वेळ आहे आपल्याला. जर तुमचे कोणी मित्रमंडळी, कोणीतरी, आपलं काम असतं की जर खरोखर तुमच्या कोणी मैत्रिणी असतील, त्यांना या क्षेत्रात काम करायचं असेल, तर लवकर त्यांना आज उद्याच, पुन्हा परत लेट झाले की पुन्हा परत नको मग, पुन्हा परत 3-4 महिने, कारण तुमचा अबॅकस झाला की नंतर वेदिक मॅथ शिकायचंय, वेदिक मॅथ झालं का रुबिक क्यूब शिकायचंय, आणि त्याच्यानंतर पुन्हा परत कधीतरी 4-5-6 महिन्यांनी आपली बॅच चालू होईल. म्हणून जर लवकर कोणाला जॉईन करायचं असेल तर आज उद्याच त्यांना जॉईन करा. मी जे तुम्हाला गेल्या 2 दिवसात बडबड केलंय, ती अख्खी बडबड तशीच्या तशी त्यांना तुम्ही ऐकवा. म्हणजे तुमचं रिपिटेशन होईल, तुमच्या खऱ्या अर्थाने शिक्षक खऱ्या अर्थाने तिथं जागृत होईल. तर मी असं सांगेल की त्यांना ते शिकवा. मी जे जे तुम्हाला सांगितलं ते जसं तसं त्यांना सांगा. पुन्हा परत ते मला कॉल करणार नाही, विनाकारण मला पुन्हा बडबड करायची गरज राहणार नाही. कारण माझं म्हणजे भावाचं थोडंसं बहिणी थोडं हलकं करून घेतात ना, भोजा थोडंसं, तुम्ही ते माझं काम सांभाळून घ्याल असं समजून ते कॅरी करा. आणि उद्या आपण लेव्हल 0 संपवणार आहेत. खूप छानपैकी कॅल्क्युलेशन करणार आहेत. आणि पुढचे शनिवार आणि रविवार आपण टेस्ट घेणार आहोत. कारण तुम्हाला टेस्ट म्हणजे खऱ्या अर्थाने प्रॅक्टिसला वेळ दिला पाहिजे ना, प्रॅक्टिससाठी टेस्ट देणार आहोत. आणि रविवारी आपली एक्झाम होईल L0ची, आणि सोमवारी आपलं सर्टिफिकेशन होईल L0चं. आणि सोमवारी तुम्हाला रविवारी मग मी रजिस्ट्रेशन होऊ द्या, शिकू द्या सर्वांना. रविवारी एकदा आपल्या ग्रुपमध्ये कोण नेमकं, कारण काय असतं ना, उद्देश हाच आहे की कोणाला उमजतच नसेल तर त्याचे विनाकारण का पैसे आपण विनाकारण त्याला हे करावेत. ज्याला उमजतंय, त्याला जमतंय, ज्याला इंटरेस्ट आहे तो राहील. बाकी ज्यांना गायब व्हायचं ते गायब होऊन जातील. जे खरं म्हणतात ना फिल्टर झालेले, मग विनाकारण सांभाळत बसायचा नाही रद्दी माल आपल्याला. मग पुन्हा परत तो कुणी आलं तर 6 महिन्यांनी बघू आपण त्यांचा काय विचार करू. पण म्हणून अं, आपण रविवारी रजिस्ट्रेशनला मी सर्व सांगेल तुम्हाला, म्हणजे उद्याच्या परवाच्या क्लासमध्ये सांगेल. आणि तुम्ही ते तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करेल. ओके. सो जाण्याच्या आधी एक कॅल्क्युलेशन आणि मग बाय बाय करू आपण खऱ्या अर्थाने. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, थोडंसं फास्ट. 22 अगेन +22, -4 +50 -60
-20. हा, बरेच जण म्हणतायत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. मग लक्ष द्या जरा व्यवस्थित. हा, ब्रेन आणि हाताची सांगड झाली पाहिजे ना. हा, याच्यापेक्षा 10 पटीने फास्ट करतात मुलं कॅल्क्युलेशन. हा, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 59 -4 +23 -77 +8. आन्सर इज आन्सर इज वंडरफुल. खूप साऱ्या ताईंकडे आन्सर आहे. आन्सर इज ओनली 9 ताई. मीनाक्षी ताई, आन्सर इज 9. काहीतरी झालं असेल तुमचं ऐकण्यामध्ये, कारण ऑनलाईन जमाना आहे. याच्यात एखादा अंक इकडे तिकडे होऊ शकतो ऐकण्यामध्ये. पण तुम्हाला सर्वांना येतं, नाही येत असं नाही. पण थोडंसं प्रॅक्टिस करा अंकांबरोबर. फॉर एक्झाम्पल कशी, 43. 43 म्हटलं की 40 आणि 3 असं प्रॅक्टिस करून बघा उद्या. कुठलाही अंक 99 पर्यंतचा. म्हणजे तुम्हाला उद्या काय होईल, की आपला स्पीडअप होईल. खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रॅक्टिस करायला उद्या सोपं जाईल. आणि उद्या ते लक्षात येईल तुम्हाला सर्वांना. सो ओके, बाय बाय. तुम्ही खूप सारा, मी खूप वेळ घेतला तुमचा. 11 वाजून 10 मिनिटं झाले. सो थँक्यू. तुम्ही सर्व माझी बडबड सहन केली, ऐकून घेतली, आणि छानपैकी तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस केली. पुन्हा आपण अशीच बडबड करण्यासाठी उद्या भेटू 9:30 वाजता. आणि मग पुन्हा परत उद्या चा होमवर्क घेऊन आपण पुढच्या दिवसाला जाऊया. सो मी होमवर्क दिलाय तुम्हाला, तो प्रामाणिकपणे करा. आणि काय वाटलं तर मला जरूर मेसेज करा. कोणाला काही वाटलं तर मेसेज करा व्हॉट्सअप, म्हणजे कॉल न करता. थांबूया. कोणाला काही बोलायचंय का जाण्याच्या आधी? ज्या ताईंना जायचं असेल त्यांना जाऊ देऊ. लर्निंग टाइम इज ओव्हर. पण कोणाला काही शंका असेल, कोणाला काही समजलं नसेल, कोणाला काही अडचण असेल, एनी डिफिकल्टीज असेल, तर एखादा बोलू शकतात प्लीज. एनीवन? एनीवन? का समजलंय सर्वांना? हा, बोला ताई, मीनाक्षी ताई, बोला. बोला. सर, म्हणजे मी तर आता हे पहिल्यांदाच करतेय. मला माहित नाही अबॅकस विषयी काही, एकदम नवीन आहे हे सगळं माझ्यासाठी. क्लासेस जरी सुरू करायचं म्हटलं तरी लगेच झिरो लेवल करून लगेच क्लासेस नाही चालू करता येणार. तर सगळं व्यवस्थित म्हणजे विथ प्रॅक्टिस सगळं मिळेल का असं मला असं विचारायचंय. काहीच काळजी नका करू. काहीच त्यासाठी काळजी. तुम्हाला हा. कोणी सांगितलं की लगेच सुरू कारण करायचं? दोन गोष्टी आहेत. परत सांगतो मी तुम्हाला. हा नाही हा नाही, दोन गोष्टी त्याच्यासाठी. क्लास म्हणजे काय? उद्या तुमच्या मैत्रिणीशी तुम्ही गप्पा मारू शकतात. बरोबर. मग तो क्लास झाला तुमच्यासाठी. माझा अप्रोच पहिले लक्ष द्या. ओके. साहेबांशी तुम्ही उद्या गप्पा करू शकतात याच्याविषयी. येस किंवा नो, काहीतरी बोला माझ्याशी. हो हो हो. तो तुमचा क्लास सुरू झाला. घरात पिलं असतील, पिलांशी बोलू शकतात. याला म्हणतात क्लास सुरू झाला. हे बघा, क्लास सुरू करणं म्हणजे कोणाचे तर कळणं तरी 2,500 रुपये घेणं आणि त्याला लेवल प्रमाणे शिकवणं म्हणजे क्लास हा. नाहीये. नाही वेन यू नाही म्हणून. वेन यू याच्याबद्दल तुम्ही गप्पा मारायला जरी सुरुवात केली, माझा अप्रोच हा आहे की जेव्हा तुम्ही आज शिकलात, हे उद्या कोणाशी तरी बोलायला सुरुवात करा. हा सुद्धा तुमचा क्लास आहे. एक्झॅक्टली. मी काय बोललो? तुम्ही उद्यापासून क्लास सुरू करा. मी काय बोललो? तुम्ही सोमवारपासून क्लास सुरू करा. म्हणजे माझा सांगण्याचा हेतू आहे की नाही, कोणी त्या सोसायटीत दोन लेकरं तर तुमच्यावर प्रेम करणारे असतील, ते तुम्हाला आंटी काहीतरी गप्पा मारत येत असतील. स्टार्ट द प्रो स्टार्ट द फ्रॉम टुमारो. याला म्हणतात क्लास. असं काही नाही की येस. बाबा रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांच्याकडे 2-2 हजार रुपये त्यांच्या पालकांच्या खिशातून नाही उतरवले नाही नाही. तरच क्लास सुरू करता येतो. तुमचा स्वार्थ तुम्हाला दिसला पाहिजे की मी कशाने एक्सपर्ट बनू शकते. आणि 1 लाख रुपयाचा कोर्स आहे, तेव्हा तुम्ही एक्सपर्ट कशा? हे बघा, कमी वेळात तुम्हाला एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर जर बनायचं असेल, तर गो थ्रू द माय सिस्टम. आणि मी याच्यासाठी सांगितलं की तुमचे जे बॅरियर्स होते ते मी काढून टाकले आता. तुम्ही म्हणायचंच नाही की मी कसा क्लास सुरू करू. स्टार्ट द टुडे क्लास टुमारो फ्रॉम टुमारो. आता टुडे खूप उशीर झालाय. येस सर. पण उद्यापासून तुम्ही क्लास सुरू करू शकणार. परत प्रश्न येणार येस नाही सर. तुम्हाला की मी क्लास कसा सुरू करू. तुम्ही करू येस शकतात. सर. येस. त्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रेझेंट करावं लागेल. ओके. ओके. यालाच ओके, क्लास सुरू थँक्यू म्हणतात. सर. ओके ओके. ओके. अजून एनिवन? कोणाला काही शंका आहे? थांबायचं? चलो बाय बाय. भेटूया आपण उद्या 9:30 वाजता. ओके, बाय बाय.